शिवसेना भाजप युतीचा महापौर बसेल आणि जास्त संख्या आमची असल्यामुळे 100% शिवसेनेचाच महापौर बसेल, पण तो महायुतीचा असेल। एससी प्रभाग पडेल याची जाणीव आम्हाला होती, कारण गेले कित्येक वर्ष एससी आरक्षण आलं नव्हतं आणि मागील सोडतीमध्ये सुद्धा 2006च्या नियमानुसार एससी आरक्षण येता येता राहिलं होतं। अनेक चेहरे आहेत, पर्टिक्युलर असा एक चेहरा असं मी बोलू शकत नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय घेतील। तर महायुतीचा महापौर बसेल। ठाण्याच्या महापालिकेसंदर्भात महापालिकेच्या महापौर पदासंदर्भात नरेश म्हस्के बोलत होते। तर एससी प्रवर्गासाठी ठाणे महापालिकेचं महापौर पद सुटलेलं आहे आणि त्यावरच प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। तर ठाण्यात शिवसेना या पक्षानं अधिक जागा मिळवलेल्या आहे, त्यामुळे ठाण्यात संख्याबळानुसार शिवसेनेचाच महापौर होईल असं बोललं जात आहे। मात्र महायुतीचा महापौर होईल अशी प्रतिक्रिया वारंवार दोन्ही पक्षातील नेत्यांकडून समोर येते। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कुणाल, ठाण्याचं महापौर पद हे एससी प्रवर्गाला सुटलेलं आहे। कोणते महत्त्वाचे चेहरे हे शिवसेनेकडे आहे, भाजपकडे आहे, जे या महापौर पदासाठी निवडले जाऊ शकतात? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तरी सध्या तरी जो बहुमताचा 67चा जो आकडा आहे हा शिवसेनेने पार केलेला आहे, त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेनाच आग्रही असलेली पाहायला मिळते। त्यामुळे आतापर्यंत जर अनुसूचित जातीतील जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांची शिवसेनेमधली संख्या ही 7 वर आहे, त्यातले 2 पुरुष आहेत तर 5 महिला असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे जुन्या नगरसेविका विमल भोईर असतील, त्याचप्रमाणे आता नव्याने निवडून आलेल्या दर्शना जानकर असतील, या सगळ्यांची नावं जरी चर्चेत असली तरी सुद्धा पुरुष देखील 2 आहेत। त्यामुळे कुणाची वर्णी महापौर पदासाठी लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मागील अनेक वर्षांपासून एससी प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं नव्हतं आणि ते आता पडलेलं आहे। त्यामुळे एससी प्रवर्गातला जो महापौर असेल तो शिवसेनेचा असेल की भाजपचा असेल, कारण भाजपची संख्या जरी 29 असली आणि बहुमताचा आकडा जरी शिवसेनेने पार केला असला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी देखील आपला महापौर बसवण्यासाठी आग्रही आहे। अजून महिला असेल की पुरुष असेल, हा जरी आरक्षणात सोडतीतला पुढचा भाग जरी समोर आलेला नसला तरी सुद्धा या सगळ्याकडेच संपूर्ण ठाण्याचं लक्ष लागून आहे। प्रणिता, अगदी जर भाजपनं महापौर पदावर 2 वर्ष ज्याप्रमाणे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे जर भाजप अडून राहिली या मागणीवर, तर भाजपकडे असे कोणते आश्वासक चेहरे आहे? भारतीय जनता पार्टीने याआधी देखील एक साधारण घरातला चेहरा जो आहे तो उमेदवार म्हणून दिलेला होता। अशा उषा भोईर ज्या आहेत त्या देखील अनुसूचित जाती प्रवर्गातल्या आहेत। त्याचप्रमाणे अनेक असे चेहरे आहेत जे अनुसूचित जाती प्रवर्गातले आहेत। त्यामुळे सर्वसाधारण घरातला चेहरा जो आहे तो भारतीय जनता पार्टीकडून दिला जाऊ शकतो, कारण याआधी देखील रवींद्र चव्हाण असतील किंवा भाजपचे मोठे नेते जे प्रचारासाठी ठाण्यात आले होते त्यांनी उषा भोईर यांच्या घरी जाणं पसंत केलं, कारण पत्र्याचं घर असणाऱ्या घरातील एका महिलेला त्यांनी उमेदवारी दिलेली होती आणि त्यामुळे ही स्ट्रॅटेजी म्हणजे सर्वसाधारण घरातील महिलेला महापौर पद दिलं जाऊ शकतं। मात्र महिला की पुरुष हे अद्याप समजलेलं नाहीये, त्यामुळे ज्यावेळेस हे समोर होईल किंवा स्पष्ट होईल त्यावेळेस नेमकी काय स्ट्रॅटेजी भाजप आणि शिवसेनेकडून येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, अगदी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर